आणि तुमच्या मनाच्या समाधानासाठी मी तुम्हाला बरंच म्हणतो. कारण पुन्हा म्हटलं म्हणून हुरळून जाऊ नका. याला कारण आहे दुर्योधन तुम्ही जर का दुर्गुणी नसला असता तर माझी प्रतिज्ञा मी सत्य करू शकलो नसतो. कृष्ण शिष्टाई जना झिडकारून लावली त्या दुर्योधनाचे मी आभार का मानले तर माझे शब्द सत्य होणार आहे आणि तुम्ही महाभारतीय युद्धाला प्रारंभ करण्यासाठी आव्हान दिला. आज तुमच्या नेत्रासमोर मी सर सेनापती म्हणून उभा आहे. तुम्ही युवारचना करून या कुरुच्या रणभूमीवर उभे राहिला. तुमच्या युवाला प्रतियुवा म्हणून शृंगाटक युवा मी रचिलं आणि तुमच्या युवातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं. कित्येक दिवसाची इच्छा होती, इच्छा नव्हे तर मनात धगधगत असणारा तो क्रोधाग्नी होता. हे दुष्ट दुर्योधना निर्लज्जपणाचा कलश जीवनात तू केलास. लाज वाटायला हवी होती तुला. हस्तिनापूरचा युवराज म्हणून वावरत असताना या भारताचा भारतेश्वर म्हणून राजकर्ता तुला व्हायचं होतं. पण तुझी योग्यता आहे काय? तू पहिल्यांदा म्हणाला या विश्वाच्या पाठीवर मला कुणी चांगला म्हणत नाही. या विश्वाच्या ठिकाणी कुणी मला चांगलं म्हणावं म्हणून आधी माणसाने जगले. कारण हे विश्व प्रत्यक्षानं देवाला सुद्धा नाव ठेवता. मग देवाच्या जुन्या काढत असते तर या मानवावर विश्वास ठेवून मला मोठेपणा मागायचा नाही. शब्दाचे इमले बांधून शिखर गाठण्याचा प्रयत्न करू नकोस. हे दुर्योधन, दुर्गुणाचा कलश म्हणजे तू आहेस. गुरुकुळाला कलंक म्हणजे तू आहेस. जन्माला आलास ना त्यावेळी मेला असतास तर चांगलं. हे कोण कुणाला दूषण देतो? मी देतोय दूषण. मग तुला सुद्धा लाज वाटायला हवी. हो, मला सांग, ज्यांच्या घटकात तू सामील झाला त्यांनी तुझ्या बाबतीत काय केलं याची तुला कल्पना आहे? काय केलं स्पष्टीकरण करून द्या. स्पष्टीकरण मला सांग. गुरुदक्षिणा देण्याकरता ज्या पांडवांनी तुझ्या बापाबरोबर संघर्ष केला आणि संघर्ष केल्यानंतर अर्ध राज्य तुझ्या बापाला दान म्हणून दिलं. तुझ्या बापावर उपकार केले आणि त्या पांडवांनी दान दिलेल्या राज्यात राहणारा तू मला निर्लज्ज म्हणतो. त्याचाही पेक्षा त्या विश्वाच्या पाठीवर आपल्या बापाचा ज्याला स्वाभिमान नाही ना त्याला पुत्र म्हणून सांगण्याचा अधिकार नाही. का म्हणून? असा असताना तू काय केलं? काय? या पांडवांजवळ आला आणि पांडवाला अर्धवाची विनंती करून म्हणाला, जेव्हा जेव्हा तुम्ही युद्ध कौरवेश्वरांशी करा तेव्हा तेव्हा मला संधी द्या. मला या कौरवांचा सर्वे करायचा आहे आणि याच्यासाठी लाचार होऊन या कौरव पांडव पक्षाकडे राहिला आणि मला दूषण देण्यासाठी सज्ज झाला. अरे तरी सुद्धा मोठेपण तुला पांडवांचंच सांगावं लागेल. तुझ्याजवळ तुझं मोठेपण सांगण्यासाठी काहीच नाही. प्रश्न राहिला गुरुदक्षिणेचा. विश्वात मी तर म्हणेन गुरु द्रोणाने प्रत्येकाला विद्या दान दिली. मी तर म्हणेन द्रोणाचार्य स्वार्थी. द्रोणाचार्याला आतापर्यंत विद्या दिली ती स्वार्थानच दिली. मग ज्या पांडवांनी आम्हाला गुरुदक्षिणा
बारा कोटी द्रोणाचार्यांनी प्रत्येकाला ज्ञान दिलं असं तू म्हणाला. मला सांगले तुझा कोण? द्रोणाचार्य. होय ना? मग तुझ्याजवळ तुझ्या तुझा कोणता स्वार्थ संपादन करण्याचा उद्देश तुला ज्ञान दिलं? बाजू मारू नका. मी माझा प्रश्न काय? ती गुरुदक्षिणा कौरव पांडवांची होती का पांडवांचीच होती? कौरव पांडवांनी दिली. मग म्हणजे का? म्हणजे का? तुला काय माहिती? याला सुद्धा कारण आहे. रे माझ्या पितृदेवते समवेत युद्ध करण्यासाठी आणि ती गुरुदक्षिणा देण्यासाठी तुझं येणं झालं. तुझा जन्म कधीचा? युद्धाला पृष्ठभाग दिलास, पाठीला पाय लावलंस आणि पळून गेलास. तुझा जन्म कधीचा? जेव्हा गुरुदक्षिणा आम्ही दिली तेव्हा तू जन्माला आला होतास का? मग कशावरती सांगतो तुम्हाला बाप होता का? तू मला सांग. तू सांगू नको. तू बाप होता का सांग. तुला बाप होता? तुझ्या मग हस्तिनापूरचं राज्य कुणाचं? हस्तिनापूरचा राज्याभिषेक कुणाला झाला? आणि तुमचा काय अधिकार हस्तिनापुरावर? हस्तिनापुरावर अधिकार माझ्या पित्याचा धृतराष्ट्राचा आहे. नाही. मग कुणाचा? जो जन्मांत अंध आहे त्याला राज्याभिषेक होत नाही. मग हस्तिनापूरचा राज्याभिषेक कुणाला झाला? राज्याभिषेक कुणाला करण्यात आलेला नाही. पण राजाचा प्रतिनिधी म्हणून प्रत्यक्षानं प्रतिनिधीच्या गोष्टी सांगू नकोस. राज्याभिषेक जर तुला कुणाला झाला हे जर माहित नसेल तर तू मला विचारू नकोस गुरुदक्षिणा तुला कुणी सांगितली. राज्याभिषेक कुणाला झालाय तुला माहित नाही? राज्य तुझं आहे ना. मग हस्तिनापुरासाठी या भारताचे भारतेश्वर व्हावे म्हणून तू जर झटतोयस तर राज्याभिषेक कुणाला झाला? यावेळी तू फिरव करून मागायला जातोय. मी काय म्हणालो? तुझ्या बापाचा अपमान झाला आणि अपमान झाल्यानंतर तुझ्या बापाला यज्ञ केला. यास आणि उपयास याला एक अद्भुत दक्षिणा देण्याचं तुझ्या बापाला वचन दिलं आणि त्या यज्ञातून तुम्ही दोघं जन्माला आला. मग मला सांग आम्ही काय केले तुला कसं माहिती? यज्ञातून मी जन्माला आल्यानंतर बापाच्या सानिध्यात नव्हतो का? बापाच्या सानिध्यात असताना बापाने तुला हे सांगून पाहिजे. पूर्वजांचा पूर्व इतिहास कुणामुळे प्रत्येक वंशात कळत असतो. तुझ्या बापाने तुझ्या कुळाचा इतिहास कथन केला. मग तो कथन केला म्हणूनच तर मी बोलतोय. आणि राज्याभिषेक जर म्हणत असशील तर राज्याभिषेक तुम्हाला झालाच नाही. नाहीच म्हणालो मी. अंधाचे पुत्र तुम्ही. जो जन्मांत अंध आहे अशा व्यक्तीला राज्याभिषेक होत नाही. तुम्ही त्या राज्याचे हस्तक आहात हे जरी मान्य असलं तरी वारसा हक्काप्रमाणे पंतू राजांचे पुत्र यांना राज्याभिषेक व्हायला हवा. आणि तो राज्याभिषेक जर का पंतू राजांच्या पुत्रांना झाला तर सुयोधना दुर्योधना तुला तोंड दाखवायला जाणार. शास्त्र धर्म ज्ञान नसल्यामुळे अशा तऱ्हेची वल्गना केली. कारण समजा माझा बाप अंध असेल म्हणून त्याला राज्याभिषेक झालाच नाही. दुर्योधना जन्माला येऊन बरीच वर्ष झाली म्हणून महत्व वाढत नाही. जन्माला आलो 4 पावसाळे जास्त पाहिले म्हणून त्याला किंमत नाही. त्या पावसाळ्यात तुम्ही किती अनुभव घेतला हे महत्वाचं आहे. तुमच्यावरती किती सद्गुण आहेत हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तू दुर्गुणी आहेस. मी दुर्गुणी आहे. माझ्या आई बापाला मी चाललो त्यांनी माझा स्वीकार केला. मुलाचा स्वीकार आई बापाला केला म्हणजे मी त्यांच्या दृष्टीने सद्गुणी आहे. अरे आई बापाचा नाविलाज झाला. आई बापाचा नाविलाज झाला म्हणून तुझ्यासारखं कार्ठ विश्वात लहानाचं मोठं केलं. अरे तू जर का सद्गुणी होतास अरे भारताचा भारतेश्वर होण्याचं स्वप्न पाहतोय. ज्याला स्त्रीची लज्जा कळत नाही, स्त्रीचं महत्व ज्याला कळत नाही तो दुर्योधन केव्हाच या भारताचा भारतेश्वर होण्यालायक नाही. मला स्त्रीच्या लज्जाचं कुंपण
म्हणाला. काय म्हणले? का म्हणाला? अरे निवडच्या मनाचा कळस तुला नाही. ऐकायचंय, तुला काय माहितीये? जिचं वस्त्र हरण करण्याचा प्रयत्न करत होता ती माझी भगिनी होती. अरे ज्या गंधर्वाची पत्नी तिची वस्त्र पळविण्याचं कार्य ज्या सुयोधनानं केलं, नशीब समजा तुमचं, जर पांडव तिथं आले नसते ना तर तुमचे पट काढले, एका बाजूची मिशी तुमची काढली. आता तुमचं मी इथं काय काय काढेल याचा ठाम पत्ता तुला लागणार. काय? द्रौपदी वस्त्रहरणाला साधारण किती कालावधी लागला? तू वस्त्रहरण केलं का माहिती? मी केलं. पण मला सांग, हा कालावधी आता म्हणशील तुला मी सांगितलं असतं सुद्धा, पण परत तू विचारणार आहेस तू होतास. अरे माहित नाही म्हणे का? मला काही फरक पडतो. राज्याविषयी कुणाला झालं हे माहित नाही म्हणून सांगू, मी सांगतो. मी काय म्हणालो? तुझ्या भगिनीचं वस्त्रहरण कौरवांनी केलं. ज्याला किती कालावधी होता तेव्हापासून आतापर्यंत झोपलेला आता आलास, मग तेव्हाच न्याय मागायला यायला हवं. अरे तुझ्यासारखे भातुकलीचे खेळ आम्ही करत नाही. अरे बालपणी जे माणसाच्या जीवनात घडतं त्यावर बोट ठेवून तू जीवनात तुझ्या सुरुवात केलीस. पांडवांना मारण्यासाठी काय काय केलं. अरे पराक्रमाचा महामेरू म्हणे तू. हस्तिनापूरचा दिग्विजय तुम्ही केलात का? आता तुला काय माहिती ते सांगून गेले तर मग पुन्हा राहिलं मी सोडू. हस्तिनापूरचा दिग्विजय केला कुणी? कर्णाला हाताशी धरलं आणि हस्तिनापूरचा दिग्विजय करण्यासाठी तत्पर ठरला. आतापर्यंत ज्याच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला ती तुझी कधीच सफल ठरली नाही आणि याच्यानंतर तर ती सफल ठरणारच नाही. पण ज्या कर्णासमवेत दुर्गुणांचा वापर करून तुम्ही त्यांच्या माती जबाबदारी देऊन दिग्विजय करण्यासाठी कर्णाला भाग पाडिला. पण तुम्ही 100 होतात ना, मग एकाची हिंमत नव्हती का योद्धा म्हणून जाण्याची? अरे त्या युद्धाच्या ठिकाणी जर कौरव गेलेले होते तर तू गेला होता. एकटा कर्ण गेलेला होता. अग्रस्थानी तू होतास की कर्ण होता? अग्रस्थानी तू होतास की कर्ण होता? पांडवांनी 5 पांडव योद्धे असताना तुला अग्रस्थानी का ठेवलं? त्यांच्या शक्ती नाही. याला कारण आहे मी एकटाच अग्रस्थानी नाहीये. मूर्खासारखे वगैरे करू नकोस. या पुढच्या रणभूमीवर कित्येक सैन्य आहे आणि त्या प्रत्येक सैन्याचा सेनानायक हा या कुरुक्षेत्रावर हजर आहे, लक्षात ठेव. तर सेनापती म्हणून पद कुणाला दिलं? मला कितव्या दिवशी दिलं? तिसऱ्या होय ना? मग पहिल्या दिवसापासून तुला झाकून का ठेवला? तुझ्यासारखी आमची सवय नाही. तुझ्या उद्या दुसऱ्यांच्या जीवावर. मग युवराज पदासाठी जर तू भारताचा भारतेश्वर होण्यासाठी जर का सुसज्ज आहेस, मग या कौरवांच्या बाजूनं पितामह भीष्म का लागतायत? पितामह भीष्माने स्वतः दिलेला शब्द ते पाळताय. मग मी सुद्धा दिलेला शब्द पूर्ण करतोय. तू दिलेला शब्द पाळत नाही. कशावरून? तू स्वार्थालाही करायला या पांडवाला सहाय्य करण्याच्या निमित्तानं गुरु जो स्वार्थ आहे. माझा स्वार्थ नक्कीच आहे, पण तो कुणाच्या बाबतीत? तर तुझ्या. एकट्या माझ्या नव्हेच तर ज्या द्रोणाचार्याने माझ्या बापाचा अपमान केला, त्या बापाच्या अपमानापोटी माझं येणं झालं. मग मला तू म्हणालास की ज्यानं तुझ्या बापाला गुरुदक्षिणा म्हणून बंदिवान करून घेऊन गेले. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्याच पांडवांनी राजे द्रुपद यांना मान सन्मानानं राज्यापर्यंत सुपूर्द केलं. हे तुला माहित नाही? तेव्हा काय झालं त्याच्यापेक्षा आता तू काय केलं ते सांगतो. मी काय म्हणतोय ते तुझ्या विश्वाच्या पाठीवर या साऱ्या योद्ध्या समेत जाण्याकरता तू आला. युद्धाच्या पहिल्या
सैन्यानं तुझ्यावर स्वारी केली. त्यावेळी काय झालं? तुमचा जनार्दन याचा काल भडकला आणि पाटावरी थोडी झाली. सैन्य